श्री रामनवमीच्या निमित्तानं मोजे धनगर टाकळी येथे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू असून आज बुधवारी वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य हरिभक्त पारायण प्रणव महाराज धानोरकर आळंदी यांच्या भागवत कथेस आज श्रीकृष्णाचा जन्मोत्सव सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी श्रीकृष्ण रूपात एका बालकाला सजून त्याला पाळण्यात बसवून जन्मोत्सवाचे गीत काही महिलांनी गायले। प्रचंड उत्साह यावेळी पाहायला मिळाला। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या सुविद्य पत्नी रेखाताई रत्नाकर गुट्टे, भाजपा नेते रामकिशन रोंदळे, ऋषिकेश सकनूर, सरपंच मीराताई सेनाजी माटे, गोपाळराव बोबडे सह आदींची उपस्थिती होती। तर आजच्या कार्यक्रमाचे यजमानपद रघुनाथ मारुतराव साखरे, संभाजी शंकर मोहिते, रामकिशन दिनाजी गव्हाणे, सयाजी पूर्वाजी रोडगे, सोयाजी नारायण रहाटकर, उत्तम रोडगे, धारोजी होळपादे, शिवाजीराव होळपादे यांनी भूषवले होते। वरील यजमानकरींना आरती करण्याचा मान मिळाला। या आरतीत प्रमुख पाहुण्यासह समस्त गावकरी पाहुणे मंडळींनी आपला सहभाग नोंदवला। तर रेखाताई रत्नाकर गुट्टे यांनी महिला भक्तांना श्रीमद भागवत कथेची पत्रिका स्वतः वाटून यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले। या प्रसंगी महिला भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती। शेवटी महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घेतला। कार्यक्रमासाठी समस्त धनगर टाकळी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात परिश्रम घेतले। छान वाटलं आणि इथे मला आमंत्रित केलं सर्व गावकरी मंडळी आणि कार्यकर्ते, भक्त मंडळी, संत मंडळी, महाराज आणि मी म्हणजे सगळ्यांचीच खूप आभारी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी पूर्ण गावकऱ्यांची खूप आभारी आहे, कारण सगळ्या गावकऱ्यांनी खूप भरभरून आशीर्वाद दिला, मतदान स्वरूपी आशीर्वाद दिला आणि त्यामुळं भरभरून कामं पण व्हायला लागले, ते आपल्या देवाचे कामं व्हायला लागले। आणि आजही मी इथं जे आले ते देवाचंच कार्य पूर्ण करण्यासाठी आले, कारण आपण जे जन्म आपण आज श्रीकृष्णाचा जन्म जो झालेला आहे ना,
तर श्रीकृष्णाने जन्म कशासाठी घेतला होता? धर्म आणि अधर्माचं युद्ध होतं है ना, आणि धर्माच्या स्थापनेसाठी श्रीकृष्णाने जन्म घेतला होता. आणि तीच श्रीमद भगवद्गीता मी आज प्रत्येक स्त्रीला देणार आहे. कारण का तर आपल्या घरामध्ये नुसतं आपण गीता गीता म्हणता पाप होय नाश त्याच होय प्राप्त. तर आपण काय म्हणतो की आपल्याला जन्म कोणी दिलाय? आपल्याला जन्म दिलाय विष्णूनीच दिलेला आहे. ही सगळी रचना कोणाची? तर देवाचीच आहे. तर आपण त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपण सेवा केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आज तुम्ही जे भक्त मंडळी इतक्या प्रमाणामध्ये आला तर खूप छान वाटलं की मला धनगर टाकळी इथं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळेजण भक्त मंडळी, तर मला खूप पाहून आनंद झाला. आणि सगळ्याच गावकऱ्याची मी खूप आभारी आहे की आजचा जो म्हणजे पर्व काळ जो आहे आजचा, तर चैत्र नवरात्री महिलांनी खास करून ऐका बरं, कारण चैत्र नवरात्र सुरू झाली आपली. आणि चैत्र नवरात्र म्हणलं की महिलेचा आवडता सण असतो आहे ना. आणि चैत्र नवरात्रामध्ये देवीनं जन्म घेतला होता. देवीने जन्म कशासाठी घेतला होता? महिषासुराला मारण्यासाठी है ना. स्त्रियांनी जास्त लक्ष ठेवायचे. तर आता नवरात्र चालू आहे आणि देवीचा जन्म झालेला आहे ना. आणि दुसरी गोष्ट की आज आपल्या भागवत कथेमध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला ते धर्माच्या स्थापनेसाठी है ना. म्हणून धर्माचं काम केलं पाहिजे आणि धर्माचं कामही वाढवलं पाहिजे. आणि म्हणूनच आज तुम्ही जो गावातून भरभरून मतदान दिलं साहेबाला, त्याबद्दल मी खूप आपल्या सगळ्या गावकऱ्याची खूप खूप आभारी आहे. कारण आपल्या एका सत्पातळी मतदान स्वरूपी आशीर्वादामुळे आज 300 गावामध्ये माझा देव सुंदर दिसायला लागला आणि माझ्या देवाचं काम